नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये असंच मी तुम्हाला लिंब या वर्षाची माहिती सांगितली होती. आता मी रूट ह्या झाडाची माहिती तुम्हाला सांगतो. मी या रूटीचे 2 पानं तोडतो. याच्याकडे तुम्ही औषध ध्यान द्या, कारण या पाण्याकरता व्हिडिओ आहे, तुमच्याकरता व्हिडिओ काढत आहे. हे बघा, हे हिरव्या कलरचं पान आहे, हिरवा कलर. आणि दुसरं जे पान मोडलं रुटीचं, हा पिवळा कलर आहे. आता हे पिवळा कलर आणि हा हिरवा कलर याच्यामध्ये थोडा फरक आहे. पण सांगायचं तात्पर्य असं, जर कोणत्या मुलाला, लहान लेकराला, अगर मोठ्या माणसाला जर कानाचा त्रास असला, कान दुखत असला, मध्ये ठणकत असला, तर ह्या 2 पानाचा अंतर तुम्ही बघा. हे एक पान आपण हिरवं जे कलरचं पान हे खाली टाकून देऊ आणि पिवळ्या कलरचा पान आपण घेऊया. ह्या पिवळ्या कलरच्या पानावर थोडंसं तेल लावायचं. कोणतंही तेल असू दे, गोड तेल असू, अगर तूप लावलं तर फारच उत्तम होईल. ह्या बाजूनी तूप लावल्यानंतर ह्याला थोडं गरम करून घ्यायचं आणि ह्याला असं बारीक चुरळा करून असं ह्याला मोडून तुपाच्याला असं ह्याला पिरगाळून ह्याच्या 2 थेंब खाली पाडायचे. खाली पडल्यानंतर जर ह्या पिवळ्या पानाचे कानामध्ये जर 2 थेंब पडले तर कोणत्याही प्रकारचा, कसल्याही प्रकारचा कानाचा आजार 100% बरा होऊ शकतो. ही माझी गॅरंटी आहे. दुसरं एक वाक्य असं की जर पायामध्ये काटा मोडला असेल तर ह्या झाडाचा चीक असा थोडासा चीक घेऊन जर त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी काटा मोडला त्या ठिकाणी जर आपण लावला तर ऑटोमॅटिक काटा बाहेर येऊ शकतो. एवढं म्हणजे या झाडाची ताकद आहे. अशा अनेक फायदे आपल्या देशामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तर सोशल मीडियावर मी सध्या काम करीत आहे, पण प्रत्येक शेतकरी मित्राकरता आणि प्रत्येक शेतकऱ्याकरता, शेतकऱ्याच्या भूमिपुत्राकरता प्रत्येक झाडपाल्याची माहिती तुम्हाला मी देत राहीन. धन्यवाद. ही जे आयुर्वेदिक जे धन्वंतरी ही हजारो कोटी वर्षापूर्वी जोपर्यंत पृथ्वी होती, पृथ्वी तलापासून हा आयुर्वेदिक उपचार चालू आहे. पण आता थोडाफार जरा बुडत चाललेला आहे दवाखान्यामुळे, ह्याच्यामुळे थोडंफार जरा हे कमी होत चाललंय. त्याच्यामुळं हे आता कमी झालेलं प्रमाण आता आपण पुन्हा याला शेतकरी मित्राकरता, अनेक लोकांकरता समोर आणून ठेवूया. धन्यवाद.